अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, आज बऱ्याच ताईंचे धनलक्ष्मी कुंचन बुकिंगचे आहेत, तर त्यांची सामुदायिक मला सेवा करायची आहे। तर त्याच्यामध्ये बघा, अक्षदा, फूल, धन असं सगळ्या गोष्टी टाकून तो पूजा करते। पूजा करणं म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्या चांगल्या अंतःकरणापासून एखाद्यासाठी प्रार्थना करून त्याच्या घरी ती पाठवणे, तर ते सिद्ध सुद्धा होते। म्हणजे कसं असतं की भाव महत्वाचे। जसे की बघा, खूप वेळा लक्ष्मी मातेचा किंवा कोणत्याही देवाचा मंत्र उपचार आपण जेव्हा करतो तेव्हा त्याची प्रचिती ही चांगली येते, कारण ते मंत्रोपचार सिद्ध झालेले असतात। तर बघा, डायरेक्ट आपण उचलला धनलक्ष्मी कुंचन घरी घेऊन आलो, पण त्याच्यापेक्षा सिद्ध झालेल्या मंत्रापासून सेवा करून जर आपल्या घरी आला तर त्या सेवेला अधिक महत्व आणि ती सेवा लवकर फळ देते। तर तुम्ही सुद्धा बघा, धनलक्ष्मी कुंचन सेवेचे अनुभव किंवा ज्या ताईंना मिळाला त्या ताईंचे आभार मानण्याची जी काही छानशी गोडशी पद्धत आहे ती खूप सुंदर आहे। कारण बघा, प्रत्येक जण काहीतरी श्रद्धेनं काहीतरी चांगल्या गोष्टींनी तो खरेदी करत असतो। कारण बाबा, आमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होत नाही किंवा आमची आर्थिक प्रगती होत नाहीये किंवा आम्हाला हवा तसा धनलाभ होत नाही, सतत आजारपण असतं, सतत दवाखाना असतो किंवा पैसा जरी आमच्याकडे खूप आला तरी सुद्धा त्या पैशाला जाण्याच्या वाटा ह्या अनेक असतात। त्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी किंवा अखंड लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद मिळावा, ह्यासाठी बघा ही सेवा करायची। ही सेवेसाठी काही फार वेळ लागत नाही, फक्त मोजून एक 15 ते 20 मिनिटं लागतात। तुम्ही प्रत्येक मंगळवारी करू शकता, प्रत्येक शुक्रवारी सुद्धा करू शकता किंवा डेली केली, रोजची नित्य केली तर फारच उत्तम। कारण आपल्याला बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये पैसा फार महत्वाचा आहे। कारण आजकाल काहीही घ्यायला जा तरी पैशाशिवाय काहीच मिळत नाही किंवा पैशाचे जे महत्व आहे ते खूप आहे आपल्या आयुष्यामध्ये, आणि आपण खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो, पण हवे तसे रिझल्ट किंवा हवं तसं फळ मिळत नाही। तर अशा वेळी बघा, लक्ष्मी माता आपल्या घरी स्थिर होत नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात। तर तुम्हाला बघा, प्रत्येक वेळेस मी लक्ष्मीची सेवा का सांगते, कारण ज्या सेवेमुळे मला खूप चांगले रिझल्ट, खूप चांगला अनुभव आलाय आणि मला असं वाटतं की ती सेवा तुम्हाला सांगावी आणि तुम्हाला सुद्धा त्या सेवेचे छानसे अनुभव यावेत, हीच इच्छा आहे। कारण बघा, आपण लक्ष्मी यायच्या टायमाला आपला दरवाजा स्वच्छ ठेवतो, क्लीन ठेवतो, तसंच आपला जो मेन एंट्रन्स आहे त्याच्यामध्ये तुपाचा दिवा मी सांगितलेला आहे लावायला, तसंच एखादी सुगंधी एखादा धूप किंवा अगरबत्ती तुम्ही लावू शकता, शुभ चिन्ह असणारी रांगोळी काढू शकता। त्याच्यामुळे काय होतं, लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते। तसंच बघा, आपल्याकडे प्युअर गायचे तुपाचे दिवे आपण तुम्हाला देतोय, त्या दिव्याला सुद्धा थोडंसं गुलाब, मोगरा, केवडा असं अत्तर लावायचं आहे। खूप सुंदर अशी माता लक्ष्मीची सेवा आहे आणि जो मनोभावे करतो त्यांना ह्या सेवेचा अनुभव आणि प्रचिती येते। तर बऱ्याच ताईंचे अनुभव बघा, काही ताईंचे पैसे अडकलेले होते, ते पैसे त्यांना मिळाले त्या सेवेतून। काही ताईंचं बघा, कोणतंही काम होत नव्हतं, ते कामे त्यांची मार्गी लागतायत किंवा जो काही सारखा आजारपण घरामध्ये होतं ते आजारपण दूर झालं। पण तुमच्या सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे, जास्तीत जास्त माता लक्ष्मीचा तुम्ही मंत्र जप केला पाहिजे आणि बऱ्याच ताईंना खूप चांगले अनुभव येत आहेत। तसंच जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा माता लक्ष्मीची आरती करा, अष्टक म्हणा किंवा स्तोत्र म्हणा। तसंच बघा, घरामध्ये कापूर होम करू शकता। म्हणजे कसं की तुम्ही लवंग घ्या, एक तमालपत्र घ्या, एक कापराची वडी घ्या आणि तो शुद्ध भीमसेनच घ्या, तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। तर सगळी सेवा झाल्यानंतर एकदा देवीजवळ तो कापूर लावायचा आहे आणि देवीला सुद्धा ओवाळून घ्यायचा आहे किंवा धनलक्ष्मी कुंचनला तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल त्यासमोर करा, तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो असेल त्यासमोर ती सेवा करा किंवा कुबेर लक्ष्मी फोटो असेल त्यासमोर सुद्धा तुम्ही सेवा करू शकता। तर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला तो सगळ्या घरात तो धूप म्हणजे तो जो कपूर हवन केलेला आहे तो पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे, किचन, बेडरूम, आपला हॉल आणि सगळ्या घरामध्ये फिरवून शेवटी आपल्याला तो दरवाजामध्ये आपल्याला नेऊन ठेवायचा। कारण आपल्या घरातून आपल्याला अलक्ष्मीला बाहेर करायचं आहे आणि लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं म्हणून आपल्याला तो कपूर हवन आहे तो आपल्या दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे। तर ही अशी सेवा आहे। तर ज्या ताई करतायत त्यांनी अनुभव शेअर करावे। बऱ्याच ताई व्हिडिओ सुद्धा पाठवतात कुरिअर मिळाल्यानंतर, त्यांचे खूप खूप धन्यवाद। कारण बघा, कुरिअर मिळाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ केला की समजतं की त्यांच्या काही गोष्टी जर आमच्याकडून पॅकिंगमध्ये राहिल्या असतील तर आम्ही नेक्स्ट ऑर्डरमध्ये त्या वस्तू त्यांना पाठवून देतो। त्यामुळे प्रत्येकाचा ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे। ओपनिंगचा व्हिडिओ नसेल तर तुम्ही म्हणता की आमची एखादी वस्तू मिळाली नाही, त्यावेळेस ती मिळत नाही, कारण खूप अनुभव आलेले आहेत हे आम्हाला व्यवसायामधून।
त्यामुळे बघा तुमचा ओपनिंगचा व्हिडिओ असेल तरच तुम्हाला ती वस्तू मिळेल। तर चला आता आपण धनलक्ष्मी कुंचन काही ताईंनी चांदीचे घेतलेत, काही ताईंनी ब्रासचे घेतलेत आणि मूळ सेवा ही तांदळाची आहे आणि माता लक्ष्मीला चांदी फार प्रिय आहे। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपण कसं लक्ष्मीपूजनला सोनं खरेदी करतो, चांदी खरेदी करतो किंवा अमावास्या पौर्णिमेला सुद्धा चांदी काही ताई खरेदी करतात। तर चांदी ही लक्ष्मी मातेला प्रिय असल्यामुळं त्याच्यामध्ये चांदीचे रत्न आम्ही टाकतो, जसं की त्याच्यामध्ये श्रीफळ असतं, त्याच्यामध्ये कमळाचं फूल येतं, त्याच्यानंतर हळकुंड येतं, चांदीच्या लवंगा येतात। तर या सगळ्या चांदीच्या गोष्टी आहेत। ते कसं असतं की तुम्ही प्रत्येक वेळेस ती सेवेसाठी वापरू शकता, म्हणजे ही सेवा काय 40 दिवसाची नाहीये, तुम्हाला ही अगदी लाईफ टाइम केली तर ह्याचा रिझल्ट हा तुम्हाला लाईफ टाइम मिळतो। त्यामुळे बऱ्याच ताई असं म्हणतं की ताई 40 दिवसानंतर ही सेवा करायची नाही का, असं नाहीये, कारण पैशाचा फ्लो हा आपल्याला रोज हवा असतो। पैसा हा आपल्या आयुष्यामध्ये हवा असणारी गोष्ट, कारण पैशाशिवाय ह्या जगामध्ये काहीच मिळत नाही, पण तेवढंच खरं आहे। त्यामुळे ही सेवा तुम्ही रोज केली तर तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळेल। आणि ही सेवा कसं आहे माहितीये का, ही सेवा ज्या ताई करतात त्या खूप मनापासून आणि त्या सेवेची गोडी लागते बरं का। ह्या सेवेचा मी अनुभव सांगते, कारण ती सेवा केल्यानंतर आपल्या मनाला खूप प्रसन्न वाटतं, घरामधलं जे वातावरण आहे ते मंगलमय होतं आणि तुम्हाला सुद्धा त्या सेवेमधून खूप घरामध्ये समाधान आणि घरामध्ये शांतता आणि घरामध्ये पॉझिटिव्ह आणि फ्रेश वाटू लागतं। तर बघा तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की मी जी सेवा सांगते त्या सेवेमधून तुम्हाला खरंच समाधान मिळतं का, खरंच तुम्हाला खूप आनंद किंवा आपल्या घरामधलं मानसिक जे काही आपल्याला जे काही मानसिक सुख आहे ते मिळतं, घरामधलं वातावरण आहे ते शुद्ध आणि पॉझिटिव्ह राहतं। तर चला आपण धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेला सुरुवात करूया। तर धनलक्ष्मी कुंचन बघा बऱ्याच त्यांची बुकिंगचे आहेत, प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाहीये कारण सिस्टम मध्ये तुमच्या ऑर्डर असतात। तर बघा सगळ्या चांदीची कुंचन आहेत, काही ब्रासच्या आहेत। आणि अजून एक गोष्ट सांगायची, आम्ही 4 दिवस झालं खूप बिझी आहे बरं का आमच्या पर्सनल कामामध्ये, त्यामुळे तुम्हाला जरी रिप्लाय व्हॉट्सअपला मिळाले नसतील तर टेन्शन घेऊ नका, तुम्ही मेसेज केलाय म्हणजे तुम्हाला तो रिप्लाय मिळणार असतो, कारण खूप खूप मेसेज असतात, पण असं कधी होणार नाही रिप्लाय मिळणार नाही। तुम्हाला थोडाफार वेट करावा लागला तरी सुद्धा तुमच्या सर्वांची मी खरंच मनापासून माफी मागते, पण तुम्हाला रिप्लाय मिळणार, तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी घरपोच मिळणार। काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आपली कुरिअरची सर्व्हिस आहे। तसंच बघा जर्मनी पर्यंत धनलक्ष्मी कुंचन, स्वामींची मूर्ती, वस्त्र ह्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत, म्हणजे बाहेरच्या देशापर्यंत आपण कुरिअर सर्व्हिस प्रोव्हाइड करतो। जिथे तुम्ही असाल अगदी तिथं बसून सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी मागवू शकता आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अगदी घरपोच इझिली मिळतात। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आता आपण छानशी सुरुवात करूया आणि मी प्रार्थना करते की सगळ्या ताईंची आर्थिक अडचण लवकरात लवकर दूर हो, सगळ्या ताईंना धनाचा लाभ हो, सगळ्या ताईंच्या घरी माता लक्ष्मी स्थिर हो, ज्यांचे काही नोकरी व्यवसाय उद्योग आहेत त्यांची सुद्धा भरभराटी हो आणि त्यांची सुद्धा प्रगती हो। तर बघा आपण मनापासून जर एखाद्यासाठी प्रार्थना केली तर ती प्रार्थना नक्की देव स्वीकारतो आणि ती प्रार्थना नक्की काम करते। त्यामुळे जेव्हा आपण एखाद्यासाठी मनापासून म्हणजे पूर्ण मनातून पूर्ण दिल से आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा देव स्वीकारतो। त्यामुळे आपण एखादी गोष्ट एखाद्याला देतोय तर असं सुद्धा देवाला सांगायचं की मी ही गोष्ट ह्या ताईंना देते, त्याचा लाभ त्या ताईंना होऊ दे, त्या ताईंना त्या सेवेचं फळ मिळू दे। तर सर्वांनी चला आता आपण धनलक्ष्मी कुंचन सेवेला सुरुवात करू। तर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे। तर आपल्याकडे बघा प्युअर तुपाचा दिवा मिळतो आणि पंती, कारण मातीच्या दिव्यामध्ये जर तुपाचा दिवा लावला तर माता लक्ष्मी आकर्षित होते आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती होते। आपल्या घरी माता लक्ष्मी सदैव वास्तव्य करतात आणि माता लक्ष्मी नांदू लागते। तसंच बघा मी शंखचक्र हे 2 दिवे घेतलेले आहेत, आज मी छान त्यांना स्वच्छ केलेलं आहे। तरी शंखचक्र दिवे म्हणजे शंख म्हणजे काय, चक्र म्हणजे काय, तर हे शंखचक्र हे भगवान बालाजी आणि भगवान विष्णू त्यांचं स्वरूप आहे। त्यामुळे शंखचक्र दिव्याची पूजा केल्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते। तर हे शुभ चिन्ह असणारा दिवा आहे। त्याच्यामध्ये बघा प्युअर गाईच्या तुपाच्या मी वाती ठेवलेल्या आहेत। तर ह्या ज्या वाती आहेत ह्यालाच असं मला गुलाबाचा अत्तर आपण साईडनं लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा मी चांदीचं जे काही पादम म्हणून आपल्याकडे चांदीचे करंडे आहेत, त्याला पादम हळदी कुंकू करंडे असं म्हणतात। तरी चांदीच्या हळदी कुंकू करंड्यामध्ये मी हळदी कुंकू घेतलेलं आहे, कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मी बऱ्याचशाच गोष्टी माझ्या सेवेमधल्या चांदीच्याच असतात। कारण बघा इकडं तिकडं आपण अनावश्यक खर्च भरपूर करतो, मग आपल्या आयुष्याच्या प्रगतीसाठी किंवा आपल्या नवऱ्याच्या व्यवसाय उद्योग नोकरीसाठी आपण या चांदीच्या गोष्टीची सेवा करू शकतो। कारण बघा स्वतःला आपण दागिने करताना कधी विचार करत नाही, मग देवी देवतांचं जर ठीक आहे आपली परिस्थिती कधी कधी नसते, पण असा सुद्धा वर्ग आहे की बघा
जेव्हा मी हे गोष्टी विकत नव्हते किंवा आपल्याला जेव्हा त्या नव्हत्या तेव्हा सुद्धा मी थोडे थोडे पैसे का होईना बाजूला ठेवून साठवून मी कमळाचे करंडे घेतले होते सुरुवातीला. तर हे बघा मी कुलदेवीला किंवा सगळ्या देवी देवतांना मी चांदीच्या पादम करंड्यामधल्या हळदी कुंकू वाहते. अजून एक माझ्याकडे करंडे आहेत ते म्हणजे कमळाचे, म्हणजे 2 करंडे माझ्याकडे सध्या आहेत. त्याच्यानंतर बघा हे केसर आहे, चांगल्या क्वालिटीचं हे केसर आहे आपल्याकडे. माता लक्ष्मीच्या सेवेसाठी हे केसर सुद्धा आपल्याकडे मिळतं. तर तुम्ही हे केसर सुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे. माता लक्ष्मीला प्रिय आहे. किंवा तुम्ही एखादा नैवेद्य बनवलाय, खीर असेल, कच्चं दूध असेल, म्हणजे दूध न तापवता माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा. तर बघा त्याच्यामध्ये 2 कांड्या टाकायच्या आहेत. तसं धनलक्ष्मी कुंजाची सेवा करणार तेव्हा तुम्हाला ह्याच्या 2 कांड्या टाकायच्या आहेत केसरच्या. तसंच बघा ही पंचरत्न आहेत. आणि लक्ष्मी मातेची कसं असतं, धनलक्ष्मी कुंजाची सेवा तुम्ही करताय तर तुम्ही त्याची प्रॉपर माहिती घ्या. ज्या सेवेतून खरंच अनुभव येतो का, आणि खरंच अनुभव येतो तर शेअर करा. तर बघा पंचरत्नाशिवाय धनलक्ष्मी कुंजांची सेवा नसते. तर हे पंचरत्न आहेत. तर हे जे पंचरत्न आहेत हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. तसंच बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारे मी केसर घेतलेला आहे. आणि हा चांदीचा कॉईन आहे. जर तुम्ही धनलक्ष्मीची सेवा करताय तर तुम्हाला चांदीच्या कॉईनची सुद्धा सेवा करायची आहे. त्याच्यामध्ये हा चांदीचा कॉईन सुद्धा तुम्हाला टाकायचे. त्याच्यानंतर बघा हे धनलक्ष्मी कुंचन आहेत. तर सगळ्यामधला बिग म्हणजे हा सगळ्यात मोठा साईज आहे. तर जो हा मोठा साईज तुम्ही बघताय तो बऱ्याच ताईंना हवाय. जो जे मी माझ्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा केलेली आहे तुम्ही बघू शकता. तर हा सगळ्यात मोठा साईज आहे बरं का माझ्या देवघरातला. साईज हा आहे चांदीमध्ये तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर हे सगळे छोट्या साईजचे धनलक्ष्मी कुंचन आहे. जसं जसं ज्यांचं बजेट आहे तसं तसं ताई ह्या धनलक्ष्मी कुंचन घेतात. तसंच बघा ही चांदीची वाटी आहे. ह्याच्यामध्ये मी नैवेद्यासाठी गुळ आणि खाली फुटाणे ठेवलेले आहेत. तर ही शंखचक्र गदा ही अशी चांदीची वाटी आहे. तर बघा ह्याला कड्या सुद्धा आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही खीर ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये दूध ठेवू शकता, गुळ फुटाणे, माता लक्ष्मीला प्रिय असणारे मखाने. तसंच बघा हा चांदीचा छोटासा लोटा आहे आणि चांदीचा चमचा. तर त्या धनलक्ष्मी कुंजन सेवा झाल्यानंतर गुळ फुटाणे आणि कच्चं दूध ह्याच्यामध्ये मी केशर टाकणार आहे आणि हा मी माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवणार आहे. तर हे बघा असे चांदीचे खूप छान छान असे माझ्याकडे नैवेद्याचे भांडे असतात. तुम्हाला ही शंखचक्र गदा वाटी सुद्धा आपल्याकडे मिळेल. तसंच बघा ज्या ताईंनी ब्रासचा म्हणजे ज्या ताईंनी पितळेचा धनलक्ष्मी कुंचन घेतलेला आहे त्यांचे हे पितळेचे धनलक्ष्मी कुंचन आहेत. आणि प्रत्येकाच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा केल्याशिवाय ऑर्डर तुमची आम्ही डिस्पॅच करत नाही. कारण कसं असतं माहितीये का, फक्त दुकानदार आम्ही नाहीये. तुम्ही बघताय दुकानात गेले तर दुकानदार फक्त वस्तू घेतली, पेमेंट केला, विषय संपला. तर तसं नाहीये आमचं. आमची इच्छा असते की एक सेवा म्हणजे जसं मी मंत्र करते तसं माझेही मंत्र भरपूर असे सिद्ध झालेले आहेत. म्हणजे महालक्ष्मी मंत्र एवढ्या वेळा माझ्या तोंडून म्हटला जातो की तो बघा मी जर एखाद्याला तो मंत्र दिला तरी सुद्धा त्यांना ह्या मंत्राचा खूप मोठा फायदा होतो. त्यामुळे बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा करतो तर ह्या गोष्टीतून एक आनंद आणि समाधान पण मिळतो की आपल्याकडून एवढी माता लक्ष्मींची सेवा घडते. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप पुण्याची गोष्ट आहे की आपल्या हातून ह्या सगळ्या गोष्टींची सेवा घडते. आणि बऱ्याच ताईंची एकच इच्छा असते की शीतलताई तू तुझ्याच हातून पूजा करून दे आम्हाला. आणि त्यांना त्याचे छान छान अनुभव सुद्धा येतात. तर बघा धनलक्ष्मी कुंचनसाठी मी असं हळदी कुंकू घेतलेलं आहे. हळद आणि तांदूळ म्हणजे प्रत्येकाच्या कुंचनमध्ये हे हळदी कुंकू आणि तांदूळ टाकण्यासाठी. तसंच बघा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, देवपूजेचं जे साहित्य आहे ते स्वतःच्या खर्चानं घ्यायचं. बऱ्याच ताईंनी मला मेसेज केला होता की ताई आम्ही नाही का तुम्ही कुंचन जरी देत असाल तरी आईला बहिणीला वगैरे तुम्ही देऊ शकता. पण काय असतं माहितीये का, बऱ्याच काही गोष्टी जसं की कवड्या असतील, गोमती चक्र असेल किंवा गुंज असेल, ज्या काही सेवेच्या गोष्टी आहेत त्या स्वखर्चाच्या असाव्यात. कारण कसं असतं जर आपण एखाद्याकडून ह्या गोष्टी जरी फ्री घेतो किंवा आपल्याला जरी कोणतरी गिफ्ट देतं त्यावेळेस काय होतं माहितीये का, ह्याच्यातून आपल्याला लाभ मिळत नाही. कारण ज्या व्यक्तीने जे दिलेले आहे त्या व्यक्तीला त्याचा धनाचा लाभ होतो. कारण त्या व्यक्तीने तुम्हाला दिलेलं असतं कारण तुम्ही सेवा करावा आणि त्याला मेवा मिळावा. त्यामुळे कधी देवी देवतांच्या मूर्ती असतील कोणती गोष्ट असेल ती भेट घेऊ नका. आणि जरी तुम्ही कोणाला तरी धनलक्ष्मी कुंचन देताय, तुमची इच्छा आहे तर त्यांच्याकडून 100 रुपये तरी घ्या. म्हणजे कसं असतं माहितीये का, आणि कवड्या, गोमती चक्र किंवा ह्या ज्या माता लक्ष्मीचे रत्न आहेत ते तरी कधीच कोणाकडून भेट घ्यायचं नाही. कारण देवाची वस्तू कधी भेट घेतलेली सेवा लाभत नाही. जो व्यक्ती देतो त्याला. आता मला काही तुम्हाला ह्याच्यासोबत 2 कवड्या किंवा गोमती चक्र द्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मी का देत नाहीये, कारण माझी इच्छा आहे की तुम्हा सगळ्यांना त्या सेवेचा लाभ मिळावा. ते तुमच्या स्वतःच्या स्वकमाईतला स्वतःच्या कष्टातले ते पैसे असावे आणि तुम्हाला सुद्धा ह्या सेवेचा
लाभ मिळावा किंवा ह्या सेवेमधून तुमची सुद्धा आर्थिक आवक किंवा आर्थिक प्रगती व्हावी म्हणून मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधी कधी बऱ्याच ताई म्हणतात की तुम्ही कुंचन सोबत ह्या, पण कसं असतं की त्याचा लाभ मला होतो आणि माझं भलं व्हावं तुमचं होऊ नये अशी वृत्ती नसावी. तर बघा एका ताईंचा हा कुबेर, एक ताई आहेत निलम पवार, त्या ताईंनी कुबेर लक्ष्मींचा फोटो घेतलेला आहे कारण त्यांच्या समोर त्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा करणार आहेत. तसंच बघा कुबेर भगवानच्या समोर भरपूर धन ठेवलेले आहेत, रत्न आहेत, तुम्ही बघू शकता. आता बऱ्याच ताई म्हणतात चांदीचेच का रत्न, मग देवाच्या समोर का चांदीचे रत्न असतील ह्याचा पण तुम्ही विचार करा. महालक्ष्मीच्या समोर सुद्धा बघा चांदीची कमळाची फुलं, चांदीची रत्न, गुंज, पोळा, कवड्या, गोमती चक्र, धनधान्य बऱ्याचशाच गोष्टी असतात बरं का. त्यामुळे बघा हे असं त्यांना असा फोटो होता की त्यांच्यासमोर सगळे रत्न असावे. कुबेर लक्ष्मींचा फोटो ताईंनी घेतलेला आहे, त्याची सुद्धा पूजा करणार आहे. तर अशी ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे, ज्या ताई करतात त्यांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तर ही कस्तुरी बॅग तुम्ही जी बघताय माझ्या धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेमध्ये, तर जी कस्तुरी बॅग आहे ती माता लक्ष्मीला कस्तुरी आकर्षित करते. त्यामुळे बघा मी त्याच्यात कस्तुरी बॅग ठेवते आणि मी हे धनलक्ष्मी कुंचन आहे असाच माझ्या कपाटामध्ये बघा मी धन वेगळं ठेवते आणि कुंचन तांदूळ वेगळे ठेवते. नंतर पुढच्या शुक्रवार मी तो नैवेद्य म्हणजे भात दही भात वगैरे बनवतो त्यासाठी तो मी घेते. तसं बघा हे हळकुंड वगैरे लक्ष्मीचं प्रतीक आहे, त्यामुळे हळकुंडाची सुद्धा पूजा करायची आहे. बघितलंच की असं धनलक्ष्मी कुंचन सेवेचे बघा असे काही रत्न असतात. त्याच्यानंतर बघा बऱ्याच ताईंना पोळा पाहिजे, तर आपल्याकडे एक पोळा, तर बघा नॅचरल मोती, बऱ्याच ताईंना हा नॅचरल मोती हवा होता. तर बघा तुम्ही हा एक मोती सुद्धा घेऊ शकता. तर हा मोती जो आहे त्याच्यावरती गणपतीची प्रतिमा आहे, तर असा असणारा हा नॅचरल मोती आहे. तर तुम्ही हा सुद्धा आपल्या धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकण्यासाठी तुम्ही हे मोती सुद्धा आपल्याकडे घेऊ शकतात. तसंच बघा बऱ्याच ताईंना मनी मॅग्नेट स्टोन पाहिजे होता, म्हणजे कसं पैसा आकर्षित करण्यासाठी हा मनी मॅग्नेट स्टोन आहे. त्याच्यावरती मी व्हिडिओ करणार आहे, तुम्हाला त्याची पूर्ण डिटेल्स आणि मी माहिती देईल. ज्यांचा व्यवसाय उद्योग आहे त्यांनी हा मनी मॅग्नेट नक्की घ्या आणि तुमच्या व्यवसायामध्ये ठेवा आणि त्याचे रिझल्ट सांगा. पैसा खेचायचं काम हे मनी मॅग्नेट करत असतं. तर चला आपण आता माता लक्ष्मीच्या सेवेला सुरुवात करूया. तसंच बघा रांगोळी सुद्धा काढलेली आहे. माता लक्ष्मीची सेवा करताना कमळाचा रांगोळी साचा छोटो आपल्याकडे मिळतो, त्याची नक्की तुम्ही रांगोळी काढा. तसंच बघा ओम श्री महालक्ष्मी ही सुद्धा रांगोळी काढा आणि दोन्ही साईडला 2 कमळाची रांगोळी किंवा तुम्ही एका साईडला कमळ, एका साईडला श्रीयंत्र किंवा एका साईडला गोपद्म अशी सुद्धा रांगोळी काढू शकता. तर ही रांगोळी सुद्धा खूप शुभचिन्ह असणारी रांगोळी आहे. त्यामुळे बघा तुम्ही ह्या अशा रांगोळ्या जर काढाल तरी सुद्धा तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल आणि खूप छान वाटेल. तसंच बघा असं गोपद्म असणारी सुद्धा मी रांगोळी काढलेली आहे. तशी श्रीयंत्राची सुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता. छोटी श्रीयंत्राची इथं तुम्हाला कोपऱ्यात दिसते श्रीयंत्राची रांगोळी आहे. तर हे अशा रांगोळ्या शुभचिन्ह असणाऱ्या तुम्ही काढूनच माता लक्ष्मीच्या सेवेला सुरुवात करा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. दीपक ज्योती नमस्तुते. दीपक ज्योती नमस्तुते. दिव्याला पाहून नमस्कार का. दीपक ज्योती नमस्तुते. तर अशी तुम्हाला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे विधिवत. दिव्याची पूजा विधिवत झाली की दिव्याच्या आपण साक्षीने सेवा करणार असतो, त्यामुळे शक्यतो
तुपाच्याच दिव्याने माता लक्ष्मीची सेवा करा। तर बघा अगरबत्ती लावून झाली, दिव्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला धनलक्ष्मी कुंचनची सेवा चालू करायची आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे सगळ्यांना मी हळदी कुंकू लावून अलंकरित करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही सेवा बघायला मिळेल। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 तर तुम्ही बघा
हा एका ताईंचा ऑर्डरचा धनलक्ष्मी कुंचन आहे. तर बऱ्याचदा तुम्ही म्हणत असाल की सगळ्या कुंचनमध्ये का रत्न टाकून सेवा करत नाही. कारण कसं असतं, प्रत्येकजण त्याच्या परिस्थितीनुसार धनलक्ष्मी कुंचन किंवा रत्न खरेदी करतो. आणि ह्यावेळी काय होतं, प्रत्येकाचं जे काही ऑर्डर आहे ते सिस्टममध्ये आहे. कोणी काय घेतलंय ह्याची आपल्याला माहिती नसते. जेव्हा ऑर्डर पॅकिंग होतात तेव्हाच त्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात टाकून आम्ही देतो. तर बघा, ह्या एक ताई आहेत, त्यांनी बघा पूर्ण त्या म्हटल्या की ताई तुमच्यावरती विश्वास आहे, जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही रत्न सगळे द्या मला आणि कुंचन द्या. तर ह्या ज्या ताई आहेत, ह्या ताई बँगलोरच्या आहेत. तर त्यांनी बघा हळकुंड घेतलेला आहे, 7 लवंगा घेतल्या चांदीच्या, तसंच श्रीफळ सुद्धा घेतलेलं आहे, तुम्ही बघितलंच टाकताना. त्याच्यानंतर बघा त्यांनी एक फूल उधळायचं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, एक छोटं कमळाचं फूल आहे आणि सगळ्यात मोठं हे चांदीचं कमळाचं फूल, हे सुद्धा ताईने आपल्याकडं खरेदी केलेलं आहे. त्याच्यानंतर ताईने हा लक्ष्मी गणपतीचा चांदीचा कॉईन घेतलेला आहे. तर तुम्ही सुद्धा बघू शकता की एवढं जर आपण मनोभावी सेवा करत असेल तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती किंवा अखंड लक्ष्मी वास हा आपल्याला घरामध्ये असतोच. आता बरेचसेच लोक म्हणतील की ह्या सेवा करून थोडंच पैसा मिळतो. तर तुम्ही जे कष्ट करता त्या कष्टाला यश देण्याचं काम ही सेवा आणि हे मंत्रोपचार नक्की करतात. जसं की तुमचा नोकरीमध्ये त्रास आहे, व्यवसाय चालत नाहीये, कारण कसं असतं शेवटी सगळं संपतं तेव्हाच अध्यात्म चालू होतो किंवा तेव्हाच आध्यात्मिक गोष्टीचा आपल्याला लाभ होतो किंवा गुरुचं पाठबळ आणि गुरुची साथ खूप महत्त्वाची असते. गुरुची साथ आणि तुम्ही जर मनोभावे जर सेवा करत असाल तर ह्या सेवा नक्की तुम्हाला फळ देतात. तर सगळ्या कुंचनमध्ये तसंच बघा, सेम धनलक्ष्मीची कुंचनमध्ये मी तांदूळ वगैरे टाकून सेवा करणार आहे, कारण ह्या ताईंचं पूर्ण किट होतं त्याच्यामुळे त्यांची सेवा केली. काय थांब ना 2 मिनिटं, पूजा नाही केली, नाही ह्यांची झाली, ह्यांची करायची. तर आता अभिषेक सगळ्यांचं कुरिअर हे धर रे जरा कॅमेरा. काय होतं की सगळंच कॅमेरा पकडायचा, एकट्यानेच करायचं, त्यामुळं थोडासा. तर बघा ह्या ताईंच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा झालेली आहे. माता लक्ष्मी ताईंना चांगला कृपाशीर्वाद द्या आणि ताईच्या घरी सुद्धा धनधान्याची भरभराटी हो, हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते. आणि ताईंच्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत ते लवकर दूर हो दे, त्यांच्या घरी सुद्धा तुम्ही स्थिर राहा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. सगळ्यांचं कल्याण होऊ दे, सगळ्यांच्या घरी तुम्ही नांदा, सगळ्यांच्या घरी वास्तव्य करा, सगळ्यांना मानसिक सुख, शारीरिक सुख, सगळ्यांच्या घरी आर्थिक आवक किंवा तुम्ही त्यांच्या घरी स्थिर व्हा, सगळ्यांचं आरोग्य स्वच्छ चांगलं ठेवा, हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजननी नमो नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणून तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा करू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी 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 देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः। 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 कोणाचा ऑर्डरचा हा कुंचन विचार। हा वंदना ताईचा धनलक्ष्मी कुंचन आहे, तर अभिषेक आता जाणार आहे। ताईंना धनलक्ष्मी कुंचनची ऑर्डर पॅक करायचं काम चालू आहे। ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः। 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 माता लक्ष्मी देवी वंदना ताईकडे तुम्ही चालला आहात, तर त्यांच्या घरी अखंड तुमचा वास राहू दे, त्यांना सुद्धा तुमचा कृपा आशीर्वाद मिळू दे, हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते। ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः। जागी तर बघा अभिषेक चाललेला आहे आता धनलक्ष्मी कुंचन घेऊन ताईंचा। वंदना ताई सिटी नगर तर वंदना ताईचं नगरचं कुंचन बघा अभिषेक घेऊन गेलेला आहे। तर सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा झाल्याशिवाय डिस्पॅच करत नाही। सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनना हळदी कुंकू चंदन त्याच्यानंतर बघा अलंकरित केलेला आहे। तर तुम्ही बघा जो आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन आहे त्याला लक्ष्मीचं ह्याच्यावरती बघा असं प्रतिमा आहे बरं का, प्रत्येक कुंचनवरती, कारण शुभ मानलं जातं। त्यामुळे बघा आपल्या कुंचनवरती प्रत्येक कुंचनवरती ही लक्ष्मीची प्रतिमा आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा लक्ष्मी माता कमळ आसनावरती विराजमान आहेत। प्रत्येक कुंचनला लक्ष्मी मातेची प्रतिमा आहे, कारण बघा हे कुंचन खास आम्ही कस्टमाइज करून बनवून घेतलेले आहेत कारागिराकडून। आणि क्वालिटी म्हणाल तर तुम्ही बघा आपल्याकडे जे ब्रास आहे ते खूप जड आणि चांगल्या क्वालिटीचे हे धनलक्ष्मी कुंचन आहेत। तर खूप सुंदर आणि छान, म्हणजे कसं असतं की लाईफ टाईम राहण्यासाठी पत्रा किंवा हलक्या क्वालिटीचे नाही आहेत। तर हे धनलक्ष्मी कुंचन आहेत हे खास आम्ही कस्टमाइज करून बनवून घेतलेले आहेत खास तुमच्यासाठी। तर बघा सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा झालेली आहे। श्री महालक्ष्मी दिव्याय नमः। 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 तसंच बघा लक्ष्मी मातेच्या सेवेनंतर तुम्ही हे लक्ष्मीचं अष्टक आहे
आणि लक्ष्मी महालक्ष्मीचं स्तोत्र आहे, याच्यामध्ये माता लक्ष्मीचे स्तोत्र अष्टक आहे, त्याची सुद्धा तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालतं बरं का. तर हे स्तोत्राचं पुस्तक आहे, हे आम्ही धनलक्ष्मी कुंजन सोबत बऱ्याचदा घेतात, तर त्यांना आम्ही देतो. फक्त पुस्तक कोणी ऑर्डर करू नका. तर हे महालक्ष्मी स्तोत्र पुस्तक आहे, हे सुद्धा आपल्याकडे मिळतं, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. म्हणजे बरेचसेच काही स्तोत्र वगैरे सेवा असणारे पुस्तकं असतात. काही ताई बघा म्हणजे महालक्ष्मीचं अष्टक, काही ताई दुर्गा कवच म्हणतात, काही विष्णू स्तोत्र बघा, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र. आणि ह्या पुस्तकांची खूप काही मोठी किंमत किंवा आम्ही व्यवसाय करतोय म्हणून देत नाही, काहीतरी 10-15 रुपयाला हे पुस्तक मिळतं. श्री विष्णू सहस्त्रनाम का वाचायचं? दिवसभरामध्ये जे पाप झालेलं असतं आपल्या हातून, दिवसभरामध्ये जे काय आपण वाईट कर्म कार्य केलेलं असतं त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. तर हे विष्णू सहस्त्रनामाचं फलश्रुती म्हणजे आपण गुरुचरित्र पारायण करतो किंवा कोणती सेवा करतो तेव्हा रात्री हे सहस्त्रनाम वाचल्याने आपल्या चुका माफ होतात आणि त्याचं पुण्य आपल्याला डबल म्हणजे दुप्पट पटीने मिळतं. तर हे विष्णू सहस्त्रनाम आपल्या पूजेमध्ये असायला पाहिजे. 10 रुपयाला फक्त 10-15 रुपये त्याची किंमत असेल. तुमच्या इथं कुठे मिळत असेल तर तुम्ही तिथून सुद्धा घेऊ शकता. तसंच बघा गायत्री माता उपासना, आता हे पुस्तकं जे आहेत ते बघा ज्या भरपूर ताई मागवतात म्हणून मी आणून ठेवलेली आहेत. तर हे गायत्री मंत्र आणि उपासना ह्याच्यामध्ये असते, तुम्ही हे सुद्धा आपल्याकडनं घेऊ शकता. तर गायत्री मंत्राची आणि उपासनाची सुद्धा फलश्रुती खूप मोठी आणि चांगली आहे बरं का. त्यामुळे गायत्री मंत्र हा खूप प्रभावीशाली आहे. तर तुम्ही बघू शकता श्री गायत्री यंत्र आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही बघा ह्याच्यामध्ये श्री गायत्री यंत्र आहे. त्याच्यानंतर बघा त्याची फलश्रुती सुद्धा खूप मोठी आहे बरं का. गायत्री मंत्राच्या पठणाची फलश्रुती जी आहे ती खूप मोठी आहे, ते तुम्ही ती सुद्धा करू शकता. म्हणजे ज्या माता लक्ष्मीच्या सेवा असतील त्या करू शकता. तसंच बघा नारायण कवचाची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. बऱ्याच ताई एका सेवेचा संकल्प करतात, आज 1 महिना ही सेवा करू, पुढच्या महिन्यात ती. तसंच बघा पुरुषसूक्त म्हणून विष्णू सूक्तम आहे, हे सुद्धा तुम्ही करू शकता ह्याची सेवा सुद्धा. तर हे सगळे जे काही छोट्या मोठ्या सेवेचे पुस्तक आहेत बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे मिळणार नाहीत, कारण हे मी बऱ्याच ताईंना हवे होते म्हणून मागवलेले आहेत. तसंच बघा गुरुचरित्रातला 18वा आणि 14वा अध्याय तो सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतो. तर हे सगळे पुस्तकं जे आहेत एक सेवा म्हणून मी करते. आणि संकटनाशक शाबरी कवच, आता ज्यांना काही संकट असतात ते संकट म्हणजे दूर होण्यासाठी हा संकटनाशक शाबरी कवच म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सगळे स्तोत्र वगैरे आहेत, तुम्ही ती सुद्धा सेवा करू शकता. तर हे सुद्धा म्हणजे पुस्तकं एक 10 ते 15 रुपयेपर्यंत तुम्हाला मिळतात. तुम्ही ह्या सेवा अगदी घर बसल्या इझिली करू शकता. तसंच बऱ्याच ताई बघा ह्याच्यात एक कुबेर चालीसा आहे, हा सुद्धा तुम्ही बघा. आता आपण बघितलं की कुबेर महाराजांची आपण पूजा केली आणि कुबेर महाराजांची पूजा करूनच आपण सेवेला सुरुवात केली. तर ह्या ताईंचा एका कुबेर महाराजांचा फोटो आहे, तुम्ही बघू शकता. तर कुबेर मंत्र किंवा कुबेर चालीसा सुद्धा खूप प्रभावी आहे बरं का, आर्थिक प्राप्ती किंवा लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी. त्यामुळे बघा तुम्ही हा कुबेर चालीसाचं सुद्धा आपल्या घरामध्ये नित्य पठण करू शकता किंवा कुबेर चालीसा सुद्धा तुम्ही म्हणू शकता धनलक्ष्मी कुंचनची सेवा झाल्यानंतर. तर असं एक कुबेर चालीसा म्हणून एक पुस्तक आहे, ह्याचं पण शुल्क आहे तर 10 रुपयाचं आहे, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. तसंच बघा आपल्याकडे गुरुचरित्रातला 18वा 14वा, तसंच बघा हे मनाचे श्लोक हे सुद्धा पुस्तकं आहेत. कारण बघा आपल्याला तुम्हा सर्वांना अध्यात्माकडे घेऊन जायचा एक माझा संकल्प आहे. आणि ज्या ज्या सेवा तुम्ही केल्या नसतील, कसं असतं कोणी सांगण्यापेक्षा स्वतः त्याचा अनुभव घ्या. तर हा बघा गुरुचरित्रातला 14वा अध्याय, आणि गुरुचरित्रातला 14वा अध्याय वाचल्याने भरपूरसे आपले संकट दूर होतात किंवा आपल्याला त्याची फलश्रुती मिळते. त्यामुळे बघा पूर्ण गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही नित्य 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण करू शकता. तर असं एक गुरुचरित्रातलं पारायणचा 14वा आणि 18वा अध्याय आहे. तसंच बघा व्यंकटेश्वर स्तोत्र, आता बऱ्याच ताईंनी व्यंकटेश्वर स्तोत्राचं पठण केलं, त्यांना सुद्धा खूप छान अनुभव आणि प्रचिती आली. तुम्ही व्यंकटेश्वर स्तोत्राचं पठण सुद्धा करू शकता. तर बघा जेवढे हवे तेवढ्या क्वांटिटीमध्ये हे पुस्तकं मी आणलेली आहेत, कारण बऱ्याच ताई मागतात आणि बऱ्याच ताईंना देण्यासाठी आपल्याकडे शिल्लक नसतं. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ते सुद्धा पुस्तक आहे. तर एक ही सेवा करते मी, कारण कसं असतं की 10 रुपयाला तर हे जो शुल्क आहे तर ती एक सेवा आहे की तुमच्यापर्यंत हे पुस्तकं, तुमच्या पण एक पुस्तक फक्त सिंगल मिळणार नाही. तुम्ही जर काही वस्तू ऑर्डर केल्या तर त्या कुरिअरमधून येईल. शिवलीला अमृत 11वा अध्याय, आता बऱ्याच ठिकाणी बघा शिवलीला अमृत 11वा अध्याय वाचायला सांगतात, ज्या घरामध्ये वाईट शक्ती निगेटिव्हिटी असते किंवा कोणती मनोकामना पूर्ण होत नाही किंवा खूप काही त्रास असतो, तेव्हा शिवलीला अमृतामधला 11वा अध्यायाचं पठण केल्याने तुमचे सगळे संकट दूर होतात. तसंच तुम्हाला बघा
धनाचा सुद्धा लाभ होतो आणि तुमच्या आयुष्यातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती सुद्धा दूर होते. तरी शिवलीला अमृत 11वा अध्याय आहे हा सुद्धा आपल्याकडे मिळेल. तसंच बघा बरेचसेच पुस्तक आपल्याकडे अवेलेबल असतात. हे छोटे छोटे जे काही स्तोत्र नित्य जे काही सेवा आहेत त्याचे सगळे आपल्याकडे पुस्तकं मिळतात. तसंच बघा गणगण गणात होते शेगावांच्या गजानन महाराजांची सुद्धा छोटीशी स्तोत्राची पोथी आहे. तुम्ही ती सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता. नित्य पठण पोथी. आता हे बघा शेगावचे जे गजानन महाराज आहेत त्यांची बावनी म्हणजे नित्य पठणासाठी ही पोथी आरतीसह आहे आपल्याकडं. तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. आता तुम्हाला माहिती आहे स्वामींचे शिष्य आहेत गजानन महाराज, तर त्यांचं सुद्धा बरंच सेवेकरी वर्ग आहे. तुम्ही ह्याचं सुद्धा नित्य पठणासाठी बघा पोथी आहेत, आरती सुद्धा आहे त्यांची. तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तर बघा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे मिळतात. तसंच बघा बऱ्याचशाच ताई मला संक्षिप्त गुरुचरित्र मागतात. तर बघा हे ते गुरुचरित्राची ही पोथी आहे. तुम्ही ही सुद्धा ह्याचं सुद्धा पारायण तुम्ही करून बघा. कसं असतं एकदमच गुरुचरित्र पारायण नवीन करायला जमणार नाही, त्यामुळे तुम्ही हे छोटंसं सुद्धा पारायण करू शकता. तर बघा हे सुद्धा खूप छान आहे. आता ह्या पोथीचं सुद्धा शुल्क खूप काही नाहीये. तुम्ही ही सुद्धा अगदी इझिली घेऊन तुम्ही सेवा करू शकता. तर ह्या सगळ्या अशा सेवेच्या पोथी आपल्याकडे मिळतात. तसंच श्री मंगल चंडिका स्तोत्र हे बघा श्री मंगल चंडिका स्तोत्र म्हणजे सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे स्तोत्र आहे. तर या स्तोत्राचे मला स्वतःला सुद्धा खूप अनुभव आहे. तर हे सुद्धा तुम्ही स्तोत्र म्हणू शकता. म्हणजे तुम्ही एक सेवा घ्या की 8 दिवस ही सेवा 1 महिनाभर करा किंवा तुम्ही असं संकल्प घेऊन सेवा केली तर तुम्हाला त्याचं फळ लवकर मिळतं. आदिशक्ती स्तोत्र पण आहे. त्याच्यानंतर बघा गायत्री मंत्र उपासना तुम्हाला मी सांगितली. तसंच बघा नित्य उपयोगी प्रभावी 21 स्तोत्र ह्याच्यामध्ये बघा सगळे स्तोत्र तुम्हाला मिळतील. नित्य स्तोत्र आहे त्याच्यामध्ये 21 स्तोत्र आहेत. नित्ययोगी प्रभावी स्तोत्र हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आपल्याकडून. तर या अशा स्तोत्राच्या तुम्हाला आपल्याकडे पोथ्या मिळतात. ज्यांना हवे आहेत त्यांनी ह्या पोथ्या तुमच्या कुरिअर सोबत तुम्ही मागवू शकता. तुम्ही जसं की धनलक्ष्मी कुंचन घेताय, तुपाचे दिवे घेताय किंवा केसर घेताय, म्हणजे तुम्ही अगरबत्ती वगैरे नॅचरल घेत असाल तर तुम्ही त्यांनी सुद्धा सेवा करू शकता. तर हा दिवा जो तुम्ही बघताय हा सुद्धा ज्या ताईंचा मी सेवा केलेली आहे त्या ताईंचा हा दिवा आहे. तर त्या लक्ष्मीची सेवा पहिल्यांदा करतात त्यामुळे त्या म्हटल्या की ताई मला 2 तास चालणारा दिवा पाहिजे. तर हा 2 ते 2.5 तास चालतो. प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे, तूपपंथी. तर त्या ताईंची ऑर्डरची आहे. तर आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला सुद्धा क्लिक करा. तर सर्वांची धनलक्ष्मी कुंचनची सेवा झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा धनलक्ष्मी कुंचन हवा असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मी व्हॉट्सअप नंबर मेन्शन केलेला आहे. त्याच्यावरती फक्त तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि जे तुम्हाला शक्य आहे. काही ताईंना चांदीची रत्न घेणं लगेच शक्य नसतं, काही हरकत नाही. तुम्ही हळूहळू एक एक वस्तू जरी ऑर्डर केली तरी चालते. सुरुवातीला तांदूळ, गोमती चक्र, कवड्या, केशर, त्याच्यानंतर मोती, पंचरत्न किंवा एखादं चांदीचं फूल तुम्हाला घ्यायचंय. आणि चांदीच का घ्यायची, कारण चांदी ही माता लक्ष्मीला प्रिय आहे ना. बऱ्याच गोष्टी बघा आपण देवी देवतांना जातो तेव्हा सुद्धा आपण चांदीच्या काही गोष्टी अर्पण करतो, वाहतो, कारण आपल्याला कुलदेवीचा किंवा आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण त्या अर्पण करत असतो. त्यामुळे बघा कुलदेवीला जाताना सुद्धा तुम्ही जरी श्रीफळ किंवा चांदीच्या लवंगा किंवा एखादं हळकुंड, कमळाचं फूल जरी अर्पण केलं तरी सुद्धा देवी खूप प्रसन्न होते. शेवटी भाव तर महत्वाचा असतो. बऱ्याच ठिकाणी असं आपण म्हणतो की शेवटी भाव महत्वाचा. भाव तर महत्वाचा असायलाच पाहिजे ना. भावाशिवाय कोणतीही सेवा आपली पावन होत नाही किंवा कोणत्याही सेवेची फलश्रुती होत नाही किंवा कोणतेही देवी देवता सेवा स्वीकारत नाहीत. नाहीतर उगाच धनलक्ष्मी कुंचन तुम्ही घ्याल आणि सेवा करायची इच्छा तुमची एकदाच होईल, नंतर होणार नाही. तर आशेने खरेदी करू नका. कारण कसं असतं ह्या वस्तूचा अपमान होतो किंवा ह्या ज्या सेवेच्या गोष्टी आहेत त्याचा अपमान होतो. साक्षात देवाचा अपमान केल्यासारखं आहे. तर होणार असेल तरच तुम्ही ह्या गोष्टी खरेदी करा. नसेल होणार तरी नाही घेतल्या तरी काही हरकत नाही. कारण आम्ही तुम्हाला देतोय किंवा आम्हाला आमचा सेल करायचा आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगणार नाही. कारण शेवटी सेवा महत्वाची. कारण मी माझ्याकडून माझ्या मंत्र मी म्हणून तो तुम्हाला देते, म्हणजे त्याचे भागीदार मी सुद्धा असते त्या सेवेचा. कारण बघा तुम्ही तुपाच्या दिव्याच्या साक्षीने ही सेवा आपण केलेली आहे आणि स्वामींच्या साक्षीने ही सेवा झालेली आहे. तर आजची सेवा आपली संपूर्ण झाली. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा. तसंच हे केशर जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं आम्ही वापरतो सेवेसाठी. तुम्ही तुमच्या घरी लहान बाळ असेल किंवा तुम्ही जर प्रेग्नंट असाल तर तुम्ही दुधामधून टाकून सुद्धा ते तुम्ही पिऊ शकता. स्किनसाठी चांगलं असतं, आरोग्यालाही चांगलं असतं आणि त्याचे खूप सगळे फायदेही आहेत बरं का. आणि माता लक्ष्मीला आकर्षित करतं. तर चला आजची अशी सेवा झाली.
तर ताई नम्रताईंच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा पूर्ण झाली, बऱ्याच त्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा पूर्ण झाली. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हा मंत्र माझ्याकडून तुम्हाला मी देते, तर हा मंत्र नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगली प्रगती होण्यासाठी काम करेल. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते.